अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता 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 लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी भर
बापर खुमा देवी बारा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बापर खुमा देवी बरवा बापर खुमा देवी बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम हरि जय राम लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला अरे टाळी बोला मोठे ना टाळी बोला मोठे नाम टाळी बोला मोठे नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ 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 मार्गा प्रांजळ वैकुंठीचा प्रजल वैकुंठीचा वैकुंठीचा सकळाशी येते आहे अधिकार येते आहे अधिकार सकळाशी येते आहे अधिकार सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नाम कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो विठ्ठल वेळा विठ्ठल मना वेळो वेळा सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती तुकामणे नामापाशी चार मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती तुकामणे नामापाशी चार मुक्ती आईशे बहुता ग्रंथी बोलिले ऐसे बहुधा ग्रंथी बोलिले ऐसे बहुधा ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही स्वर्गी नाही हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी 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 जय जय हरि 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 जय जय हरी 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 जय जय हरि 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 हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखो माझी
रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा 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 पाया लगोनी पाया विनवी तो तुम्हारे लगोनिया पाया विनवी तो तुम्हारे लगोनिया पाया दरना दरना लगोनिया पाया विनवी तो तुम्हासे दरा लगोनिया पाया लगोनिया पाया विनवी तो तुम्हारा करताली बोला मुखी नाम करताली बोला मुखी नाम विठ्ठल 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 मन वेळो वेळा विठ्ठल 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 मन वेळो वेळा करटाळी बाणा मुखे नाम करटाळी बाणा मुखी नाम नाम विठ्ठल विठ्ठल नाम विठ्ठल विठ्ठल मरा वेळ वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही
सुख सोहळा स्वर्गी नाही हे सुख सोहळा सुख सोहळा सुख सोहळा सुख सोहळा हे सुख सोहळा सुख सोहळा सुख सोहळा सुख सोहळा सुख सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी हे ना सुख सोहळा सुख सोहळा सुख सोहळा सुख सोहळा स्वर्गी नाही रे ना रे ना रे ना रे ना रे नाव सुख सोहळा से नाही आज सोहळा सुख सोहळा ना हे ना ना रे ना सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल 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 मना वेळा
मला वेळोवेळा विठ्ठल 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 लागुनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेदा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती ऐशे बहुता ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल मना वेदा हा सुख सोहळा स्वर्गी नाही समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगनज पाणी मंडनम मंडना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्याचा कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांचा कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु जयांचे केले स्मरण होय सकाळी विद्याच्या अधिकरण त्याचून श्रीजन श्री गुरूंचे ते नमस्कारुने आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा करो ना करा दयाळा करुणा करा दयाळा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर तुमता
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो लागून या पाया विनवितो तुम्हाला करेटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळा सुख सोळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय काशी विश्वनाथ भगवान की जय गुरुवर्य उज्ज्वलानंद महाराज की जय संत मारुती महाराज की जय सद्गुरु अवशेकर महाराज की जय बोलो रे भाई की जय लागून या पाया विनवतो तुम्हाला करेटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट शिंदे महाराष्ट्र भूषण हिंदू हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबर यांचा 5 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील सुंदर असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 19वे त्यातील ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. 4 वर्षापूर्वी ही सेवा करण्याचं भाग्य इथं प्राप्त झालेलं होतं. 19 वर्ष झाली आपल्या सप्त्याला, अजून मंडप रिकामाच आहे. एक सूचना करतो, नंतर कीर्तन करू आपण. श्री भगवान विश्वनाथ आंबुलगा गावातील सर्व भाविकांना कळविण्यात आनंद वाटतो की थोडी थंडी गारवा सुटल्यामुळं शाली आणि स्वेटर वाटप होणार आहेत. तरी गावातील सर्व भाविक भक्तांनी मंदिराकडे येण्याची कृपा करावी. विठ्ठल आता ये ना ते कन बस ना ते का. कीर्तनाला सुरुवात झाली. या जगात कुठेतरी सत्य परमार्थ चालू आहे म्हणून हे जग व्यवस्थित आहे. जुन्या माणसांनी हे रोपटं लावलं, ते रोपटं आज 19 वर्षाचं झालं. आता त्या रोपाचं रोपच राहिलं नाही, ते झाडामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि त्या झाडाखाली अख्खं आंबुलगा गाव आनंदानं नांदत आहे. सप्त्यात एवढा आनंद येतोय, एवढा आनंद येतोय, गावातल्याला पंगत भेटणार, लेकी येऊन पंक्ती करतायत. विठ्ठल आता त्या पंक्तीला जेवढे होते तेवढे बी इथं नाहीत. चला मध्ये मध्ये थोडे इंजेक्शन असते. आपल्या मनावर जर सगळं चाललं असतं तर इथं मंदिरात कोणीही आलं नसतं. काही गोष्टी देवानं त्याच्या हातात ठेवून घेतले म्हणून बरं आहे. हे पाऊस वगैरे जर देवानं ग्रामपंचायतीच्या हातात दिला असतं तर विरोधक बंधाऱ्यावर बसून औषध प्यायला असतं.
पण काही गोष्टी त्यानं ठेवून घेतल्या. कोणता खात घालायचं ते आपल्या हातात आहे. डीपी पेरायचं का दुसरं कोणचं, ट्रॅक्टरनं पेरायचं का बैलावर पेरायचं तेही आपल्या हातात आहे. कोणती पिशवी सोयाबीनची पेरायचं म्हणजे फळ कोणाला जास्त आहे ते आपल्या मनावर आहे. पण पाऊस पाडायचं का नाही हे काशी विश्वनाथ भगवंताच्या मनावर आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दिन रंग मी अनाथ, दिन रंग मी अनाथ, तुम्ही विश्वनाथ दिन रंग दिन रंग मी अनाथ, दिन रंग मी अनाथ. तुम्ही विश्वनाथ मी अनाथ, दिन रंग मी अनाथ, दिन रंग मी अनाथ. कोणते तुकोबाराय? ज्या तुकोबारायचं नाव घेतल्यावर यम सुद्धा कापतो. तुकाराम तुकाराम. ते तुकोबाराय म्हणतात, दीन रंग तुम्ही विश्वाचे नाथ आहात. नाथ म्हणजे मालक, विश्व म्हणजे पूर्ण विश्व, तिन्ही लोक आले त्याच्यात. या सगळ्याचा मालक आहे. विचार करा. आपल्याला वाटतं मी घराचा मालक आहे. कोण कुत्र खात नाही. तुला 4 दिवस बाजूवर पड, मग तुला बघ. तुझी बायको ज्या फुलाच्या गाडीत बसून आणलेली बायको असते, तुला जर काय रोग वगैरे झाला ती बायको सुद्धा लांबून चपाती टाकते. या जगातला एक नियम आहे ना. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. माझं कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मला थोडा हसवायचा नाद आहे. पण काही लोकांना किती बी हसवा, शेवटपर्यंत असंच तोंड राहतंय का. तुझ्या एकट्याचाच ऊस राहिला का जायचा, हसत खेळत राहायचं. ऐका, काय गॅरंटी 20व्या सप्त्याला जिवंत राहू म्हणून. आता काही काही जण म्हणत असतील ना, शेजारच्या मावशीला जर कोणी म्हणलेलं असेल, अगं चल कीर्तनाला चल, ती शेजारची म्हणली असेल, काल तर चालू झालंय की अजून हाय की 4-5 रोज. इकडं येताव का काल्याला आडवं येताव, काय गॅरंटी. म्हणून तरी संत सांगतात, करावी तातडी परमार्थाचे, परमार्थाचे करावी तातडी परमार्थाचे, करावी तातडी परमार्थाचे, परमार्थाचे करावी तातडी परमार्थाचे. संत समागमे करावी आवडे, करावी तातडी परमार्थाचे. संत समागमे करावी आवडे, आवडे करावी तातडी, करावी तातडी परमार्थाचे. संतांच्या संगतीमध्ये, वैष्णवाच्या संगतीमध्ये, वारकऱ्याच्या संगतीमध्ये यावं म्हणजे चांगले गुण. मला सांगा, काल जर कोणते कीर्तनकार आले नसते तर गावात किती अवघड होतं. गावातलंच लेकरू सादर केलं का नाही. एकदा टाळ्या वाजवा सार्थक महाराजासाठी. जरा पडू द्या हातावर माती जोरात. अरे आपल्या गावातल्या लेकराचं कौतुक. आपण एक सांगू का, हे लेकरू गरीबाचं आहे का श्रीमंताचं हे मला नाही माहिती. याच्या घरावर स्लॅब आहे का पत्रे हेही मला माहिती नाही. पण हे लेकरू एवढं श्रीमंत आहे, एवढं श्रीमंत आहे. 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा या लेकराच्या पाया पडतो. ही या लेकराची श्रीमंती आहे महाराज. काही जणाचे दात बी गेलते, वरच बी पार साफ झाले. दसऱ्याच्या दिवशी सोनं चांदी देऊन पोरं सुद्धा पाया पडत नाहीत, पण या लेकराच्या पाया पडतात. का का ए लेकरू थांबलं ना, ते आधी याचं नाव कोणी विचारत नाही. ते म्हणते ते कुणाचं आहे ग, सांगतात ना, म्हणतात ना महिला मंडळ.
धन्य माता पिता तयाची म्हणून संताच्या संगतीत, नाहीतर स्वतःच्या मनानं केला. ज्ञानोबाऱ्या म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, नाही तर संताच्या संगतीत पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेता आम्ही वंदुचरण रज शेऊ मार्ग दावनी गेले आधी, मार्ग दावनी गेले आधी, मार्ग दावनी गेले आधी, मार्ग दावनी गेले आधी. दयानिधी संताचे, दयानिधी संताचे, देण्याची पंथे चालो दाता, देण्याची पंथे चालो दाता. दयानिधी संताचे, दयानिधी संताचे, देण्याची पंथे चालू जाता, देण्याची पंथे चालू जाता. मार्ग दावून गेले आधी संत महात्मे सांगतात फक्त या वाटेला या. देव सुद्धा सांगतात अहो हे माझ्या मागे मागे या. काल्याच्या अभंगात याल तरी, तुम्हाला यायचं असेल तरी या, नाहीतर माझं काय अडलं नाही. एक सांगू का? भगवान विश्वनाथाच्या जर मनात आलं आंबोल घेतल्या लोकांकडून भक्ती करून घ्यायचं आहे, त्याला काय अवघड आहे? देवाला काय अवघड आहे? भक्ती करून घ्यायचं आहे, देवाला काय अवघड आहे? फक्त देवाला एक तास लग्वी बंद करायचं सगळ्याची. अंजन रामकृष्ण हरी म्हणाल त्याची लग्वी चालू. हा, असा जप करत बसतील नामस्मरण. हा हा, याचं कारण आहे. याच्यावर असं घ्यायचं की त्याला गरज नाही आपली, आपल्याला गरज आहे त्याची. विठाला 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 विठाला. एकदा आपण त्याचे झालं की मग तो आपली काळजी करतो. काळजी करतो नाही, ओरिजिनल भक्त भूकंपात गेल्यावर डोळ्यातून पाणी आलं हेच त्याचं कारण आहे. काय कारण आहे? हेच त्याचं कारण. जिथं देवाला सुद्धा दुःख सहन झालं नाही तिथं माझं पामर आहे. काय आहे सध्या फॅशन निघालेली, देव नाही म्हणणाऱ्याची. माझं एक सांगणं आहे त्याला, देव नाही म्हणणारे जे आहेत ना त्याला फक्त एवढं कर म्हणावं, त्यानं दिलेलं तोंड बाजूला करण मग देव नाही म्हण, मग तुला खरा शहाणा म्हण. अलीकडे काय झाले ते मरायच्या आधी गार खातायची सवय लागते. भरोसा नाही, भरोसा नाही. काही पाहुणेचं बाजूवर पडून राहिली का पाहुणे बघून त्याच्यावर म्हातारं 3 वर्ष लिहिलेले पाहुणे समजते. हा हा, त्याचं ज्या दिवशी ठरलेलं आहे त्याच दिवशी तो जाणार. जे ललाटीने गेले ते न पुशेगा काही केले. म्हणून बाळापणाची जी बाज असते ना महिला मंडळ, त्या बाजाच्या साईडला 5वीच्या दिवशी दिवा लावून ठेवतात. कशाला? बिड्या वडायचं राहते बाजाच्या कडला. 6वी त्या दिवशी त्या लेकराच्या नशिबात काय आहे हे लिहिण्यासाठी येते आणि तिला लिहायला चांगला उजेड प्रकाश असावा म्हणून तो दिवा लावून ठेवला जातो. पूर्वीची लोक गरीब होती पण विद्वान होती महाराज. आता कशाची विद्वान? 2 पोरं लातूरला होते कॉलेजला. कॉलेज सुटलं ना आपल्या आपल्या रूम मध्ये आलेलेच मच्छर येऊ लागले. मच्छर येत असताना एक दुसऱ्या पोरानं म्हणले लाईट बंद कर, मच्छर येत नाही. दुसऱ्यानं केलं लाईट बंद. लाईट बंद केल्यानंतर मच्छर यायची बंद झाली आणि 4-5 स्वयंकिरी आली. कॉलेजची पोरं म्हणजे काय हुशार आहे तरी मच्छर म्हणजे का लाईट बंद केलं तर बॅटरी घेऊन आणते. ही विद्वान, ही विद्वान आहे लक्ष. अवघड आहे हो, किती सांगू महाराज. आताची पोरं एवढी आगाव आहेत, एवढी आगाव आहेत, किती सांगू. एक वर्ग आंब्याच्या झाडावर गेला, आंबे तोडू लागले. ज्याचं झाड होतं ते तिथं पळतच गेले. उतार चाल तुझ्या बापाकडं. म्हणलं सावकाश बोला, माझा बाप लांब नाही, कुठं आहे? पलीकडच्या झाडावर. बापच त्या टोळीचा मुकादम. मग सध्या तेच झालेलं आहे. परवा दिवशी एक बाप मला म्हणला महाराज माझं पोरग दारू पिवल्याने मला आता कळ नाही. मी म्हणलं आता कसं काय? आता कळ नाही. मी म्हणलं आता कसं काय? त्यानं बाहेर आलं म्या मध्ये गेलो. मग आधी बापाला हाणायला पाहिजे मग वराला.
ते लहानपणाही करावं. लहानपणी तरुण असले ना कीर्तनाला खूप आनंद वाटतो महाराज, खूप आनंद. वृद्ध माणसाने आशीर्वाद द्यायचा. आमच्या गावातलं एक जण म्हणलं महाराज कीर्तनाला गाडी रिकामी नेतो आपण कोणाला नेत नाही. येड्याव कामी शाट झालेली बल्ब संग ठेवायला. बल्ब चालू राहावं. त्या बल्बानं जमलेली असते चलतीवर लोकांचा कडबा चोरायचा. चलतीवर लोकांच्या मोटरी व्हायरस स्प्रिंकलर काय एक सांगू, कलंक काजल से काला. संपत्ती कमावता नाही आली तर कमवू नका, पण दुसऱ्याचं तरी लोबाडून खायचं शिकू नका. नेहमी सांगतो मी, खिशात पैशाचा खळखळाट असावा पण कोण्या गोर गरिबाचा तळतळाट नसावा एवढं ध्यानात ठेवा. पैसे कमवणे या मताचा मी नाही, खिशात पैशाचा खळखळाटाच्या बरोबर आशीर्वाद असावे लोकांचे आशीर्वाद. ते कधी कधी असं होतं पोराला आपण चांगलं शिकवायला जातो ते सगळं आपल्या आपलं आपण ठरवलेलं कधीच होत नाही. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. मावा पडले झाले ऐका तेलंग्यात एक कोर्टाच्या पुढे जात होते. कोर्टाच्या पुढे जात असताना लागतच नाही मला, मला ध्यानच जात नाही. काय सांगत होतो मी, कीर्तन कोर्टाच्या कोण कीर्तन ध्यानच चांगलं. एक जण कोर्टाच्या पुढे जात होतं, वरून पाऊस येत होता. त्यानं विचार केला आता रात्रभर तर मला कोणी घेत नाही, आसरा देत नाही, बघ काय करावं. समोरून एक मावशी येत होती, त्यांच्या हातात छत्री होती. त्याला वाटतं त्या मावशीची छत्री आपण पळायचा प्रयत्न करावा. पोलीस मावशी गावं करण, पोलीस आपल्याला येतील, पकडतील, जेलमध्ये टाकतील, तेवढंच पावसापासून सुटका ठरवलं. आणि नेमकं ते मावशी जवळ गेलं, ती मावशीची छत्री घेऊन आता पळू लागला. तेवढ्यात ती मावशी म्हणते तुमची आहे का, म्या दुसऱ्याची आणते ती घ्या. म्हणजे यानं ठरवलं होतं एक, पण झालं तसंच आहे. हे झाल्यावर मग करू, हे झाल्यावर देवाचं नाव घेऊ, हे झाल्यावर इथं भगवंताच्या नामात. बरं संतांच्या ठिकाणी अशी अट नाही ना, सगळं सोडा मंदिरातच येऊन बसा अशी अट नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुमचं काम करत असताना किती सांगू उदाहरण महाराज. शेतकरी आहेच, बैल नांगरत असताना, पेरत असताना, कळव मारत असताना आपण बैलाला काय म्हणतो पोराव, पीछे मुड. बैल म्हणल्यानंतर भगवान शंकराच्या नामाचा उच्चार तिथं हर्र आल्यामुळं त्या शेतकऱ्यालाही तिथं मोक्ष आहे म्हणे. शेतकऱ्यालाही चला सकाळी सकाळी हातात डबडा एकमेकाच्या, म्हणून खेडेगावात असो कुठेही असो एकमेकाला जर माणसं सकाळी सकाळी भेटले तर राम राम म्हणत होते. अजूनही काही माणसं राम राम म्हणतात आणि काही काही गुड मॉर्निंग म्हणतात. ती गुड मॉर्निंग म्हणून भिकारी होती. राम राम म्हणावं, देवाचं नाव घ्यावं. राम राम. त्या राम शब्दामध्ये 3 अक्षर आहे, र आ आणि म. र अक्षर हे 27वे आहे, आ अक्षर हे 2रे आहे आणि म अक्षर हे 25वे आहे. 27 अधिक 2 बरोबर 54. किती झाली सगळी बेरीज? 27 अधिक 2 अधिक 54 अधिक 25 हे झाले 54. दोनदा म्हणतो आपण राम राम. 54 अधिक 54 108. तुळशीच्या माळेला म्हणी 108. सकाळी सकाळी जरी राम राम म्हणला 108 महिन्याची माळ जपल्याचं पुण्य त्याला घर बसल्या लागतं. बरं असं मी नाही, ते घाटा करून देणार आहे. देवाचं नाव घेतलं घाटा होतो, शेतात पीक नीट येत नाही, पत्रे लवकर घरावरची दिसते येत, असं बी काय नाही. तू गोबर आहे म्हणता, नाम घेता वाया गेला, ओ नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, वाया गेला, नाम घेता वाया, नाम घेता
ऐकिला ऐसा कोणी ऐकिला ऐसा कोणी ऐकिला ऐकिला ऐसा कोणी ऐकिला ओ सांगा विनवितो तुम्हाशी तुम्हाशी सांगा विनवितो तुम्हाशी ऐसा कोणी ऐकिला ऐसा कोणी ऐकिला ऐसा कोणी ऐकिला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हाला सांगा विनवितो मला चालत पाठवत नव्हती चेतन महाराज मी गाणं पाठ केलं इतना तो याद है मुझे. काय मी गाणं बरोबर आता ते गाणं निघालं. पुष्पराज तर बरोबर दिली म्हणून पाया पडलो मला माहिती आणि तिच्या पुढचं एक वाक्य साला सैराट मधल्या हिरोचं नाव काय रे वर्षा हिरोनीचं नाव आरची वर्षाचे दोन मित्र होते बघा त्यांचे नाव लंगड्या अजून सल्ल्या अजून पाय फाकून बस अजून सल्ल्या हा चला यातलं नाचायचं गाणं चिंगाट चिंगाट वा वा चांगलं आहे राष्ट्रगीत कोण लिहिले हो हा? रवींद्रनाथ हा आणि जनगण मन विठाल कुंडली कबर दे तुमच्या गावातले हुशार आहे ते बा हा चला काय सांगत होतो मी कीर्तन हा चला उग केला इशारा जाता जाता पुढे बसलेत पोरं लहान पोरं बसले तर महाराज पुढं काही काही जण लांब बसले ते म्हणजे दोन्ही बी व्यवस्था हो ही बी हो ना आपली आपली चप्पल बी दिसावं चला देवाचं नाव कसंही घ्या आता पुढचं वाक्य ऐका एक सांगू अंतःकरणातून नामस्मरण करणाऱ्याचं तर देव कल्याण करतो पण देवाचं नाव घेणाऱ्याचं सोंग जरी घेत असेल तरी देव त्याचं कल्याण करतो विठाला विचार करा अभंगावर चिंतन करणारी महाराज मंडळी कमी नाहीत अभंगावर बोलणारी महाराज मंडळी कमी नाहीत अभंगाप्रमाणे जगणारी महाराज मंडळी कमी आहेत म्हणून आजही समाज अभंग सोडवणाऱ्याच्या पाठीमागं नाही अभंगाप्रमाणे जगणाऱ्याच्या पाठीमागं आहे आजही समाज अभंगावर बोलणाऱ्याला दर्शनाला लाईन लागत नाही पण अभंगाप्रमाणे जगले ते गुरुवर्य उज्ज्वलानंद बाबा अभंगाप्रमाणे जगले ते संत मारुती महाराज यांच्या समाधीच्या पुढे लाईन आहे का हे अभंग सोडवत बसले नाहीत अभंगाप्रमाणे जगले विठ्ठल पतिव्रतेच्या गप्पा मारणं निराळं आणि तसं आचरण ठेवणं निराळं म्हणून पूजनीय गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा नेहमी सांगतात बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावं आणि वागून विचार करत बसण्यापेक्षा विचार करूनच वागावं विठाला या सुखासाठी माणूस किती थराला जाऊ शकतो कोणत्याही किती उदाहरण महाराज
ते जाऊ द्या, बाकीचं तरी जाऊ द्या. बऱ्याच महिला मंडळांनी सुख लागावं म्हणून भावाचीच केली आहे. सून सून नको मा, दुसऱ्याचं आपलं आपलं एक राहतंय. भावाचीच केली सुख लागावं म्हणून. सुख लागावं म्हणून का दुःख यावं म्हणून? सुख लागावं म्हणून का दुःख यावं म्हणून? सुख लागावं म्हणून. जिनं केले का तिला सकाळी जाऊन विचारा. नको ग, कुणाची बी करावं, पण भावाची त्याला बी बोलायला येईना. हे सुखासाठीच ना, सुखासाठीच. सुखासाठी काय करत नाही माणूस. सध्याच्या काळात जन्म दिलेले मायबाप समोर दिसत नाही तर देवाचा पत्ता कोण विचारणार आहे? विठाला बाह्य रंगाला सुद्धा, बाह्य रंगाने जरी परमार्थ केला, आता हे बाह्य रंगच आहे महाराज. म्हणून देवानं प्रत्येकाला एक एक कला दिली. मी रोज सांगतो कीर्तनात, देवानं एक एक कला दिली. कोणाला कुठं जोडा मारले, कोणाला कुठं मारले, फक्त ज्याचं त्याला कळावं. ज्याला जमीन नाही, ज्याला जमीन आहे, ज्याला जमीन आहे त्याला पोरगच नाही. ज्याला 1.5 एकर जमीन आहे त्याला 11 पोरायचे. देवाचा खेळ आहे. त्याच्या पुढं ज्याला आवाज आहे त्याला स्वर नाही, ज्याला स्वर आहे त्याला आवाज नाही, ज्याला दोन्ही बी आहे त्याला पाठ होत नाही, ज्याला सगळं येते ती इकडे येत नाही, ज्याला पकवाज वाजवता येतो त्याला लावता येत नाही, ज्याला लावता येतो त्याला वाजवता येत नाही, ज्याला दोन्ही बी येते कवाच टायमावर येत नाही. हे चालत आलेले. कुठे काही एक आहे, एक नाही. ऐका, परमार्थच आहे, परमार्थच आहे, पण त्याप्रमाणे करावं. मंथुनी नवनीता अनंता. दुधामध्येच तूप आहे, फक्त त्याच्यावर क्रिया करता आली पाहिजे. तसं ते पूर्वी खंदील असायचे. खंदील वरी काजळी आली, काळं झालं की पुसलं की मग परत प्रकाश यायचा. तेच झालंय, काजळी आली आपल्या डोळ्यावर. पैसाच म्हणजे सगळं आहे. अजून काही लोकांच्या ध्यानातच नाही मला मारायचं आहे म्हणून. कोणचा पाहुणा बघणार, कोणाचे कार्यक्रम नाही, कोणचा धार्मिक. आता 19 वर्ष झालं चालू आहे सप्ताह. काही मेले असतील पण सप्त्याकडे आली नाही ते. महाराज एक आता ते विना आहे. एखाद्या माणसाला ते पाटील वगैरे जर गावात कोणाला म्हणले ना, हो चला, परगावची माणसं विना घेऊ लागली ते गावात. तेवढंच जर घंटाभर घेतलं तर पुण्य लागल. चला, गावातलं म्हातार आपल्याला का जपतय ती. 20 किलोचा नातू घेऊन अख्ख्या गावात बोंबलं थिडते. विना घ्यायला त्याला लाज वाटते. माझं बोलणं थोडं स्पष्ट आहे, पुढचं ऐका. नातू घ्यायला ताकद लागते, पण विना घ्यायला पुण्यच लागतं, हे विसरू नका. विना घ्यायला पुण्यच लागतं. अरे मेल्यावर तर कोण बी म्हणतंय 2 पाना कशाला तोंडात घालायला. आता पानच घालणार, आता सोनं नाही, परवडतच नाही. आता 1.5 लाखाला गेले. 2 पाना घालले, तोंड मिटल्याला राहते कोणाचं. पानं घातले. पानं घालणारे जरा नीट ऐका, नीट. पानं घालणारे नीट ऐका. मेलेली व्यक्ती जर पाप करून मेलेली असल, जन पानं घालल त्याचं केलेलं पाप जन पानं घालल तिच्या खात्यावर येऊन पडते. बघा, माझं सांगायचं काम आहे. विठाला पुंडलिका वरदे ज्ञानदेव ऐका, हसत खेळत कीर्तन. सोंग घेणाऱ्याचा सुद्धा उद्धार. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. एका गावाच्या राजानं ठरवलं की आपलं गाव सुधरावायचं आहे. गावातल्या राजानं गावाच्या कल्याणासाठी एक तळ निर्माण केलं. डॅम, तळ. त्याच्या साईडला रंगीबिरंगी झाडं वगैरे लावली, काही शोकेसची.
ते सोप्यासारखं बसायचं निघालं शिमिटाचं ते आणून ठेवलं. ते बारीक बारीक लुसलुशीत गवत असतं ते गवतही लावलं. त्या तळ्यामध्ये रंगीबिरंगी मासे सुद्धा सोडले. पण लोक मासे बघायला जात नव्हते, गव्हाचं पीठ घेऊन जायचे संघ. कशाला? पकवाजाची प्रॅक्टिस करायला. हा कशाला? हा मासे पकडायला. हा मासे काढायला ते बोंबील झिंगे काढलेले मासे. कोणीतरी सांगितलं राजाला, राजासाहेब तळ्यातले मासे नेते. राजानं बोर्डच लावला, याच्यातले मासे जो कोणी नेईल त्याला फाशी देण्यात येईल. कोण जाईल? राजा बोले दल आले, कोण जाईल? पण होता गावात एक नालायक, सगळ्या पक्षाचे पैसे घ्यायचं, मतदाना दिवशी गावाला निघून जायचं. काय करणार आहे म्हणला राजा. मग त्यानं ते जाळ आणलं दुसऱ्याचं चोरून तळ्यात टाकलं, मासे काढणार. तेवढ्यात राजाला कोणीतरी फोन केला, राजेसाहेब लवकर या. राजा घोड्यावर आला. किती वाजता? रात्री 12ला. रात्री 12ला हे जे होतं हाफ एवढी चड्डी राहते त्याला काय म्हणते पोराव? बरमुडा. हा बरमुडा तिच्यावरच होतं ते. तळ्यात मासे काढायला गेलेलं. आणि त्यानं बघितलं राजाला, मुलग्याचा काल आणि माझी पुण्यतिथी एकाच दिवशी येते. आता माझं काय खरं नाही. पण बघाव म्हणला, लोक म्हणते देवाचं नाव घेतल्यानंतर मोठे मोठे संकट निघून जातात. बघाव करून. त्यानं तिथलाच तळ्यातला चिखल घेतलं, सगळीकडे लावलं. आणि तिथंच रात्री 12-12:30 वाजता लिंबाच्या झाडाखाली राम 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 नाम जपना पराया माल आपणा ह्याची दान देगा देवा दुसऱ्याचं वाटोळ व्हावा. राम 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 राम. राजा आला घोड्यावर. ते लिंबाखाली बसलेलं दिसलं. राजाला ते चोर दिसला नाही, साधू महात्मा दिसला. ते चिखल दिसला नाही, ते भस्म दिसलं. महाराज महाराज चला आमच्या राजवाड्यात. तरी हा राम 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 राम. राजाला वाटलं दुसरे भजन करत असताना आपल्याला भजन करता येत नाही ना, पण दुसरे करत आहेत त्यांना तरी त्रास देऊ नये. दुसरे साधू महात्मा तप करतोय, त्यांना कशाला विक्षेप करावं. साधू महाराज घोड्यावर बसले आणि निघून गेले. महाराज जाईपर्यंत राम 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 राम. महाराज निघाले, लांब गेले. राम राम म्हणायचं बंद झालं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अरे अरे अरे, राजाच्या तावडीतून वाचण्यासाठी फक्त मी 5 मिनिट राम राम म्हणलो तर राजाच्या तावडीतून वाचलोय. आयुष्यभर राम राम म्हणलं तर काळाच्या तावडीतून का वाचणार नाही. म्हणून बाह्यरंगाचा जरी परमार्थ केला तरी त्याचं कल्याणच आहे. विठाला पुंडलिका वरदे ज्ञानदेव विठाला विठाला विठाला. ओरिजिनल त्याचं नाव घेतल्यावर किती चांगलं. एका मावशीला कमी दिसू लागलं, ती गेली निलंग्याला. डॉक्टर अंधकच दिसला ले बाय. ते डॉक्टर तपासले, 200 रुपये घेऊन ते सगळं झालं असं ते राहतंय बघा बघायचं. ते तपासले. सांगा मावशी ते किती आहे? मावशी म्हणली 3 आहे बघा 3. डॉक्टरला कळलं कोणत्या क्वालिटीचा चष्मा द्यायचा आहे. चष्मा घालून आंबोल गेला आली आणि सगळ्या गावात सांगते लय चांगला आहे ग डॉक्टर, लय चांगला आहे. मला क्लिअर दिसलाय आता. कोण कोणाच्या गौऱ्या चुरलाले मला सगळं दिसलाले माय. मावशे चष्मा दिलेल्या डॉक्टरचं कौतुक अख्ख्या गावात करते. ज्यानं डोळे दिले त्याचं कधीतरी कौतुक करा. विठ्ठला त्याचं कधीतरी कौतुक. जे सगळं दिलंय सगळं दिलं त्याच्यातही अहंकार करायची काय गरज आहे? काय गरज आहे महाराज? काय गरज? शेवटला म्हणतो तेवढंच अभंग, अहंकाराचा वारा लागो राजेसा. पण ही अभंग म्हणताना एक जणही शुद्धीवर राहत नाही. कीर्तनकार म्हणतो फेटा काढताना, टाळकरी म्हणतात टाळ बांधताना, पीटी मास्तर म्हणतो भात झापताना, पकवाजा म्हणतो पीठ काढताना, आणि तुम्ही ऐकणारे कपडे झटकताना. याच्यावर कोणाचंच लक्ष नाहीये. मेन अभंग. असं कधी झालं का एटीएम मध्ये गेला ते कार्ड राहतंय, कार्ड एटीएम कार्ड मध्ये घालून बाहेर काढलं, कोण नंबर दाबलं आणि पैसे याच्या टायमाला बाहेर आलं. झालंय का? काही काही तसंच झालंय भजनात.
अख्खं भजन करते तर आरतीच्या टायमाला ह्यांना बिमारी येते बाहेर निघून येते तंबाखू चोळत असं आरती कोण करायचं मेन आरतीच्या टाइम आणि काही काही ठिकाणी तर असं झालं आपला अभंग झाला का आलोच आलोच मग तसल्यालाच लवकर मत खडा होत आहे जनभजनातून नाटक मनाच भजनातले बारीक बारीक गोष्टी बघा ज्याला एकच अभंग पाठ आहे का एकच त्याचा पाठ असलेला अभंग तिच्या आधी दुसऱ्यानं कोणतर म्हणावं हा तिच्या पुढे माईक ठेवायचं का म्हणा मग त्याने ऍक्शन लय भारी करते का काय की मला खोकलाच लागलाय दुसरं पाठच नाही तर अरे आणि तिच्यात ते नुसती बशी वाजावं नाही तर तुम्हाला जर खरं सांग का भजन जर वाढव चालू ठेवायचं असेल तर उगं बघणं इकडून तिकडं हिंडवायचं रामकृष्ण हरीपासूनच उगं ह्या घरातून त्या घरात बघणं रिकामच आता येते काय की आता नाही 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 ऐका निंदा म्हणून नाही तर कोबाऱ्याचं भजन आणि आपलं भजन आपल्या भजनामध्ये अभंग चालू असताना सुद्धा विमलची पोळी मिक्स करायची पद्धत आहे माझं तर स्पष्ट मत असंच लकवा मारावा हाताला तिथल्या तिथं कोबाऱ्यांचं प्रमाण आहे कुणाला राग येत असेल तर मला काय तुमच्या वार्डात उभा टाकायचं नाही इंद्रियाशी नियम नाही मुखे राम म्हणून या काही भजन कीर्तन होईपर्यंत जर तुमच्या इंद्रियावर तुमचा ताबा नसेल तर त्या भजन करण्यालाही काही अर्थ नाही तर कोबारेचं भजन ना आठवे भूक तहान काही ना आठवे भूक तहान काही तुका म्हणे जीवा थोर झाले सुख 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 नाठवे भूक तहान काही नाठवे भूक तहान काही नाठवे भूक तहान तुकोबाऱ्यांना तहान लागलेली आठवत नव्हती आणि भूक लागलेली आठवत नव्हती आम्ही फक्त संताचं नामस्मरण घेण्याचं सोंग घेतोय तर बघा ते गुळाचे खडे पाण्याच्या बाटल्या आहेत जवळ सगळी व्यवस्था आहे महाराज एक सांगू फक्त त्याचा म्हणा ते नेहमी मी सांगतो महाराज डोकं चालवावं आता ते सध्या राजकारण वगैरे झालं आता काय संबंध नाही आपल्याला राजकारण वगैरे झालं ते धरी तशी सत्ता हे बाकीचे सत्ताधारी फक्त 5 वर्षापुरते आहेत 5 वर्ष झाले की पुन्हा मतदान आहे मग तेव्हा आले आले नाही आले तो विषय वेगळा पण हा कायमचा सत्ताधारी आहे याच्याकडे कायमची सत्ता आहे कुणाला कुठं ठेवायचं हेही त्याच्या हातात आहे आपण करतो विचार कांद्याचं रोप टाकायच्या आधीच म्हणते कांद्यावर फटफटी घ्यायचा आहे म्हणून अजून बिया आणायचं आहे बिया आणायचं आहे तोवर विचार केलं कांद्यावर फटफटी घेऊ म्हणला वाफा केलं गादी वाफा बी टाकलं मधी रोप वापलं एकदम पाथं तिच्यात बी अख्या मुलग्याची कुत्रे नाचले राहिले तेवढंच लावलं तो म्हणला 70 गट्टे तर निघते 70 कांदे निघाले 7च गट्टे त्याच्यातले 2च गट्टे चांगले 5 गट्टे चिंगळ्या निघाल्या एक गट्टा मी हुनीनं निली गोड बोलून एक दारोडी मित्र होता त्यानं नेलं तुला 1000 रुपये दिल तो गेल्या महिन्यात राहिले 5च गट्टे तो मला निलंग्याला भाव नाही नोंबर घ्यायला नाही मग हैदराबादला नेऊ 5 गट्टे न्याला भाडं लागलं 1250 रुपये आणि पट्टी आली 350 रुपये आपण पुढचं नियोजन करतोय पण याच्यातून कधी निघून जाईल म्हणून काय माहिती शेवटचं कीर्तन कोणतं आहे काय माहिती शेवटची चाल कोणती आहे काय माहिती पकवाजावरची शेवटची थाप कोणती आहे काय माहिती शेवटचं कीर्तन कोणतं आहे महिला मंडळ कोणती आहे कोणती साडी आहे की शेवट पिक्क फालची आहे का नाट आहे की इरकल आहे काय आहे की बरेच म्हणून मी जरा वेगळ्या विचाराचा माणूस आहे आपण त्याचा
उपभोग घेतला पाहिजे. काही काही जणांच्या घरात हजार हजार रुपये डझनचे कप आहे ते कप कप. आणि जर नुसतं जर पतीनं म्हणले मला तिच्यात चहा दे, आई तिच्यात काय दुसरे कप नाही ते, ती कोण आलं गेलं त्याला ठेवलंय का तुम्हाला ठेवलंय? नवीन सतरंजी आणलं, आई उठा तिच्याहून. कोण महाराज पोतराज आलं तर ठेवले का ती तुम्हाला? अरे काय ते वापरा ना, वापरा, उपभोग घ्या त्याचा. करोनी जतन कोणा कामाले धन, काय कामाचं आहे महाराज ते. आपण वापरलं पाहिजे, कपडे लेवलं पाहिजे. काही काही जण हसून लेवत नाही, धोत्राला गाठीच राहते त्या शेवटपर्यंत. कपाटात आहे ते ना, लेवना काढून नव्हे. मग शेवटला ते बाकीचे म्हणून रडते, आता या कपड्याचं का करावं दादा, ठेवू वरी दादावर. अरे असंच आहे जगात. जिवंतपणी त्याच्या पाठीहून हात कोणी फिरवत नाही. तो दिवसभर शेतात काबाड कष्ट करतो. महाराज पाठ खाजवू लागली तर भिंतीला बाप असा पाठ घासतो, पण घरातल्याचं लक्ष बाप आंघोळ करत असताना जात नाही. आणि तो मेल्यावर म्हणते तू बी साबण लाव, तू 2 तांबे घाल, तू 2 तांबे घाल. स्वतःची बायको सुद्धा म्हणते दररोजात आंघोळ घालताना तिथं घाल नका, लेकर वलांडते ते जरा पलीकड घाला. अगं बाई त्यानं दुसऱ्याचा लसूण चुरून निकून तुला झुमके आणलं तर त्याला आंघोळ तर घालू दे शेवटची. अरे पाठीत खाजवू लागलं तर कोण खाजवायला पाठीत तयार नाही, म्हणून ती निघालय बघा. आपुली आपण करा बदललं ते. ऐका, हे बाकीची संसाराची साधनं किती असू द्या, मायबाप जीवाच्या संबंधानं आहेत आणि मायबाप देहाच्या संबंधानं आहेत आणि संत जीवाच्या संबंधानं आहेत. नामस्मरणानं उद्धार होतो हे तुकोबारांना माहिती आहे. कारण तुका म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे अंगी. कसं काय शेवितो हरस वाटितो अनेका, शेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो 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 हरस वाटितो अनेका. घरे होऊन का रान भरी, घरे होऊन का रान भरी, रान भरी, रान भरी विठेवरी जाती बाबुले समान, विठेवरी जाती बाबुले समान. घरे होऊन का रान भरी, होऊन का रान भरी, रान भरी, रान भरी, रान भरी विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान. हे सेवितो हरस वाटितो अनेका, घरे होऊन का, घरे होऊन का रान भरी. हे सेवितो हरस वाटितो अनेका, घरे होऊन का, घरे होऊन का रान भरी. तुकोबारे म्हणतात मी स्वतःही सेवन करतोय, स्वतःही खातोय. शिवितो हरस वाटितो अनेका, घरे होऊ नका रान भरी. मी स्वतःही जेवण करतोय तर मी या जेव. महाराज काय परिस्थिती होती ती पंगत घालणाऱ्याची, आताची परिस्थिती ती वाकून जावं लागते घरी. काही जणांचे मोठे सलाप आहे ते
₹51 देऊन मोकळं झालेलं बरं समजेल. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे महाराज. खाली पत्रिकेवर लिहिलेलं आहे, कोणाचं वैयक्तिक नाव नाही. कोणी पाटील असतील, कोणी सगळ्या काही आडनावाचे, सगळ्या आडनावाचे जेवढे असतील, कोणाचं वैयक्तिक नाही. हे सर्व ग्रामस्थाच्या वतीनं हा सप्ताह, हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. म्हणून मंडपात सुद्धा येत असताना माझ्याशिवाय इथं काही चालत नाही असं म्हणून ज्यांना आलं, अहंकार म्हणला ही तुझीच वाट बघला. जा तुझीच वाट बघला, तो कवा जातोस म्हणून. ते आता काय करणार ते. हा महत्वाचं कामाला जावं लागते बुवा. हा काय सांगत होतो मी. अहंकार, अहंकार, अहंकार. ते एक जुने माणसं अभंग म्हणायचे बघा. जाऊ द्या जाऊ द्या. जुने माणसं अभंग म्हणायचे. ते अभंग गात्यात नाही, पोत्यातला आहे. सहसा मी महाराज विनोद वगैरे कितीही करू पण गाथा सोडून नाही. पण जुने माणसं अभंग म्हणायचे म्हणून दाखवतो. सोडा सोडा तुम्ही हो अभिमान, हरीचे नाम आता तरी घ्या, या मुखाने राम म्हणा. अभिमान रावणाने केला, सीतेशी छळावया गेला. काय झालं. रामाने मारिले बाण, घेतला प्राण, या मुखाने राम म्हणा. अभिमान दुर्योधन केला, द्रौपदी छळावया गेला. काय झालं. भीमाने मारिले गदा, घेतला प्राण, या मुखाने राम म्हणा. अभिमान नारदाने केला, गायन करावया गेला. काय झालं. अस्वलाने केले गायन, झाला अपमान, या मुखाने राम म्हणा. अभिमान ज्याने ज्याने केला, ज्याशी त्याशी छळावया आला. मग ते जुडवलेलं आहे. तो का राम गेले वैकुंठा, जुने माणसं म्हणायचे. अहंकार ज्यानं केला, अहंकारानंच त्याचा काठा काढला. म्हणून योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. किती पाठ केलं याला महत्व नाही, पाठ केलेलं इथं किती उतरलं याला महत्व आहे, याला महत्व आहे. म्हणून ह्या जगात साधू संताला जेवढा जिव्हाळा आहे आपल्याविषयी, तेवढा इतरांना नाही. इतर फक्त स्वार्थापोटी आहेत. किती उदाहरणं सांगू. नवीन तलाठीची बदली व्हावं, काही माणसं हुशार असतात, चॅप्टर असतात गावात, त्याला चहा प्याला घरला नेणार तलाट्याला. तलाठी जर अजून जोमातला असेल, त्याला कडकनाथ हेन खाऊ घालणार. अजून त्याच्या पुढचा असेल, तुम्हाला समजलं असेल काय नाही. आता तुमच्या गावात कोण नसेल पिणार, बारीक हसणं चालू आहे म्हणजे सभासद आहे ते गावात. पिणारे सगळीकडेच खपले. ते 2 जण फुल पेले, झालं का ते सगळे तिकडच बघलालेत. 2 जण फुल पेले आमच्याकडचे तिकडे गेल्यावर तुमचं सांगतो आणू तर कुठून. 2 जण फुल पेले आणि गावात 1 जण मेलतं आणि त्याला घेऊन चालले होते. दंड 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 त्याला वाजवत घेऊन जावं लागले. जे पेलेली होते ना मोटरसायकलवर, गाडी साईडनं घ्यावं का नाही, रस्ता होता. नेट गाडी त्या तिरडीच्या खालून, नेट तिरडीच्या खालून घातलं. ते 4 खांदेकरी बाजूला पडले, ताटे खाली आपटून पडली जोरात. कडब्याच्या पेंड्या इचकून पडल्या, सुतळ्या तट तुटल्या, नाकातला कापूस उडून गेला, कपाळाची चिल्लर बाजूला पडले. लोकांनी बी उचलली, बिड्या वडले घेऊन, इसाव्याची जवारी खाली सांडली. ते गावातले काही लोक म्हणू लागले, मूर्ख नालायक बेशरम, अक्कल मातीत गेली, गाडी साईडनं घेता येत नाही, मध्ये घातला. पेलेल म्हणे तुम्ही बोलायचं ना, तुम्ही आवाज करायचं. ज्यानं पडलंय त्यानं काय म्हणलंय का, ते पडलेलं कसं काय बोललं आता. हे झालंय सध्याच्या काळात. अरे ज्याला कुठला अनुभवच नाही, जेने सवेचा खिली नाही चवी, तो दुजियाची गोडी कशी लावी. या लागी जो पूर्ण अनुभवी, तो तारी सदभावे सद शिष्याशी. ज्याला स्वतःलाच पोहता येत नाही, तो दुसऱ्याला म्हणतो माझ्या कंबरेला धर, कशाला मरायला. पण तुकोबारे स्वतः अनुभव घेतलेले, तुकोबारे स्वतः या नामाची गोडी चाखलेली आहेत.
तुकोबाऱ्याच नाही, नामदेव महाराज सुद्धा म्हणतात हे देवाचं नाव अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. अमृताहून गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हा? अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. देवाचं नाव गोड आहे, देवाचं नाव. म्हणून काय आपण सरळ सांगून काय ऐकायचे नाही. ह्याच्यात कोण दुधात पाणी घालून निघणाऱ्या मावशा असल्या तर नीट ऐका. पाणी घाला, माझा नीट ऐका थोडं. गाईची म्हशीचं दूध काढत असताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत दूध काढा, म्हणजे पाणी घातलं तरी बी फॅट लागते. पण आपण रामकृष्ण हरी कधी म्हणतो? म्हशीनं चरवीत पाय घाटली का रामकृष्ण हरी. वाटोळ झाल्यावर तेच झाले. देवदेव कवा आठवतंय? पोरं वाहिलं निघाल्यावर, सुनबाईनं बेलनं फिकून मारल्यावर. तुकोबाऱ्यांना जिव्हाळा आहे आपल्याविषयी. ते किती ते उदाहरण सांगत होतो ना, बाकीचे स्वार्थी आहेत. ते तलाट्याची बदली झाली गावात. काही माणसं चाप्टर त्याला चा प्याला वगैरे घरला नेले. तलाठी खुश. 7-12-8 तलाठी तिच्या घरात नेऊन देते. शेतकऱ्याची आली ज्वारी, आकटी तयार केलं, मध्ये चांगली चांगली कणसं टाकलं, एक कणीस चांगलं भाजल्यावर ते घेतलं, चांगलं चोळलं, चांगलं फुकलं, तलाट्याला खायला दिलं. किती गोड लागलं असेल. एकदा दिलं, दोनदा दिलं. तलाट्याला आला फोन, हॅलो हॅलो तुमची ड्युटी कुठं आहे? म्हणजे आंबूल गेला. म्हणजे आता तुमची बदली, आता तुम्हाला मदनसुरीला टाकण्यात आलेला आहे. हे ऐकलं शेतकऱ्यानं. दुसरं कणीस घेतलं, चांगलं चोळलं, चांगलं फुकलं, स्वतःच्या तोंडात टाकलं. तलाठी म्हणला मला मदनसुरीला. तुझं काम झालं तुला कशाला खाऊ घालू? संत तसे नाही तोंड बघून. संताला सगळ्याविषयी जिव्हाळा आहे. कारण उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा. हे अवतार तुम्हा धराया करा, उद्धराया जन जड जीवा. राधे राधे. उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड अवतार तुम्हा धराया करा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्यासाठीच आमचा अवतार आहे. आमचा अवतार त्याच्यासाठी. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण आम्ही त्याच्यासाठी तर आलो. म्हणले का तुम्ही कोण्या गावचे? म्हणले या गावचे. इथं कस काय? म्हणले काकडं आमच्याकडच आहे. त्याच्यासाठी तर आलो. म्हणले तुम्ही कस काय? म्हणले गायनाचं काम आमच्याकडे आहे. तुम्ही कस काय? म्हणले वाजवायचं काम माझ्याकडे महाराजाला, म्हणजे महाराजांच्या कीर्तनाला. त्याच्यासाठी आम्ही इथं आलो. तसं तुम्ही कस काय इथं आलात? उद्धराया जड जीवा, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आम्ही इथं आलो. पण ही लोक शिव्या देऊन बी ऐकना. ते किती सांगू तरी नाही. बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. तर कौवारे म्हणतात कधी कधी पण काय जाब देते यमदत्ता. त्या यमाना जर विचारलं तुम्हाला ते काशी विश्वनाथ आंबुल गेला तुम्हाला पाठवलो होतो, काय काय केलो, मग आपण सांगायचं का लोकांचे घर फोडलो. आता मला पंचांगण सगळं कळतं, पण कशाला सांगू बरं कीर्तनात. आता ह्याच्यात 2 जण आहेत बघा. दुसऱ्याच्या घरात भांडणं पिटवलेले ह्याच्यात 2 आहेत. उठा तुम्ही. नाव सांगू का मी? बरं कीर्तन झाल्यावर बघू आपण. सांगू? जाऊ द्या. अनेकांच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगा लागे. तुकोबारा शिव्या देऊनही सांगितले, समाजानं ऐकलं नाही. विनंती करून सांगितले तरी ऐकले नाही. काय एखादा मुलगा काय महाराज
काही मुलं सामान्य घराण्यात जन्माला येतात, त्या घराचं नाव मोठं करतात. काही मुलं चांगल्या घराण्यात जन्माला येतात, त्या घराचं नावच घालवून टाकतात. माणसं म्हणतात काय हो, बाप कसला होता. आता पुढे पोरं बघा मधून सुरीहून आटून टाकून आणावं लागलं. आणि दुसरी कथा काय नाही हो, बापाचे दिवस गेले लोकाच्यात काम करण्यात, पण लेकरू चांगलं निघालं हो, म्हणून त्याचं घर चांगलं आहे. आता माणसं दोन्ही बाजूने बोलतात, तिथं कौतुक करतात माणसं. तसं एखादा मुलगा पिऊ लागला, खानदानी घर असतं, खानदानी. आतापर्यंत कोणाची कोण्या गावातल्याची टाप झाली नाही, त्या घराकडे बोट करून दाखवायची. पण तो मुलगा पिऊ लागला, आणि पेत असताना पेणाऱ्याला एक माझं सांगणं आहे, तुमचा भाऊ म्हणून ऐका नीट, पेणाऱ्यानो ऐका. एखादा तुमचा मित्र पिऊन मेला, दारू पिऊन तुमचा मित्र मेला, तर त्या दिवशी रडत बसू नका. त्या दिवशी माझा दोस्त गेला, मित्र गेला, सखा गेला असं म्हणत बसू नका. त्या चितेच्या समोर शपथ घ्या, ज्या दारूमुळे माझा मित्र गेला ती दारू मी आजपासून पिणार नाही. हीच खरी त्या मित्राला श्रद्धांजली आहे. याच्यासाठीच आहे हो ते. तसं पिऊ लागला, माय बापांनी मारून बघितले, ऐकलं नाही. रागावून बघितले, ऐकलं नाही. भीती दाखवून बघितले, ऐकलं नाही. शेवटी एका रूममध्ये ते मायबाप त्याला घेतात, सांगतात, दादा बाळा तुझ्यामुळं खाली मान करून जावं लागतं रे. मग पटकन बाप खाली बसतो, माई खाली बसते, त्याच्या पायाला धरतात, तुझ्या पाया पडतं, दारू पिऊ नको. तसं तुकोबार आहे आपल्याला जिवाळ्यानं सांगतात, लागोनिया पाया लागून ते तुम्हासी लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हासी लागोनिया पाया विनवितो तुम्हासी करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मला वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा करताळी बोला मुखी नामा, करताळी बोला पुन्हा मुखी नामा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा मना वेळोवेळा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखी नाम लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखी म्हणतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. आपल्यासारख्याला म्हणतात, बाबा तुमच्या पायाला लागतो, तुमच्या पाया पडतो, तुमच्या पाया. महाराज आपण त्याच्या पात्रतेचे आहो का? तुकोबार आहे अहो. आपल्यापेक्षा वडीलधारी ते आता पूर्वी ही झालं ना, ते राजकारण निवडणूक झाली,
मग आपल्यापेक्षा जे कमी वयाचे होते, आपल्यापेक्षा मोठे बी जे होते, ते बी असं करत येत. असं 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 होतं ना, होतं ना. पण त्याच्या पाठीमागं स्वार्थ होता, स्वार्थ होता. निवडून द्या, निवडून द्या, निवडून द्या. इथं काही स्वार्थ नाही ना. तुमचं कल्याण होईल बाबा, तुमच्या पाया पडतो. करे टाळी बोला मुखी नाम. करे म्हणजे हात, हातानं टाळी वाजवा आणि या मुखानं नामस्मरण घ्या. दिंडीमध्ये सुद्धा जात असताना गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. असं नाही म्हणले खात जागा. बिस्किट पुढे गोळा करत जागा, पोत्यात घालून आंबूल गेला नत जागा. असं नाही म्हणले, गात जागा, गात जागा. दिंडीत सुद्धा जात असताना करे टाळी बोला मुखी नाम. याच्यावर पूजनीय सातारकर बाबा खूप चांगली चाल म्हणायचे. म्हणण्याचा प्रयत्न करतो, एवढे चांगले गायक आहेत महाराज. ही अशी साथ आम्हाला रोज कुठले भेटते. काही काही गावात साथीचा रोग येते बघा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, जगभर टाळी बोला. करे टाळी बोला, करे टाळी बोला मुख्य नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणावे, विठ्ठल विठ्ठल म्हणावे. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. सध्या किती बी आवाजाची जादूगार निघू द्या, पण पूजनीय बाबा महाराज सातारकर सारखा आवाज नाही. काय गोडवा होता. म्हणून देवानं एकेकाला एकच किती सांगू. ते माझ्यासोबत ते रंगा तात्या म्हणून होते, इथं बी आले होते आपल्या इथं, ते सोबत होते माझ्या. त्यांना म्हणलं तात्या दीदीचा आवाज किती सुंदर आहे, लता दीदीचा आवाज. म्हणले आहे, पण आपल्या गावातल्या भजनातल्या बायासारखा नाही. आवाज है नाम गुंजाएगा, चेहरा बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, घर याद रहे. काय दीदीचा आवाज होता महाराज. कंसात वेली शब्द आहे. वेली, वेली झाडावर गेली, आपल्या स्वभावानं जिकडं वळायचं तिकडं वळते. कसावी स्वर कुणी कुणी कडवी. आम्हाला आयुष्य गेलं एकच अभंग एकच चाल. ते कोणच्या पण महाराज एक सांगू, जुने भजनकरी एकच अभंग पाठ असू द्या, एकच चाल असू द्या, पण आयुष्यभर कधी भजन चुकवली नाहीच, हा त्यांचा परमार्थ आहे. अलीकडं थोडा हा हो येऊ लागलं म्हणले नाही का, त्यानं कवा सांगितले मला. अरे त्याच्यासाठी नाही, पण तुझी सोडवण करण्यासाठी, तुझा आनंद लुटण्यासाठी तू भजन कर, परमार्थ कर. तो कोबाऱ्या म्हणतात ना, लागून या पाया विनवतो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. म्हणले काय म्हणायचं आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणा. विठ्ठल 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 म्हणा. एक सांगू का, ते पण प्रेमानं म्हणावं. प्रेमानं हो, मध्ये काहीतरी स्वार्थ ठेवून म्हणू नये.
काही ब्राह्मणाच्या मंत्राला देव भुलला नाही. ब्राह्मणाचे काही जणांचे मंत्र देवानं ऐकलं नाही, पण जिजाबाईच्या शिव्या लय आवडीनं ऐकायची देव. या काळ्यानं तर माझ्या संसाराचं वाटोळं केलं. जिजाबाई म्हणायची, आता ते आहेच, पाचा सहित लया तित झाली हो, प्रेम भक्ती अनुसरले काळिया रूपाशी, काळिया रूपाशी ठाईचाची काळा नदी बहुकाळा. तो आहे तसंच जिजाबाई म्हणली की आनंद. लय मग पडल्यावर झाले पाटील, थोडं कॅशेट पलटी करतो थोडं. हा लगेच चेहरे बघा असं सूर्यफुलावणी झाले, जरा फ्रेश. जरा त्याचं गुणगान बी ऐकत जावा की. त्याचं गुणगान ऐकलं की आपल्याही अंतःकरणात तो येऊन बसल ना. ते उदाहरण सांगू तुम्हाला. एका सासूबाई नसूनबाईला सांगितलं, हा असलं सांगावं लागतं. एका सासूबाई नसूनबाईला सांगितलं, सोनबाई जा आणि त्या ठकूकून ताक आण जा. ताक ठकूकड गेली ताक आणायला आणि तिथं जाऊन म्हणते, ए मी आल्याला दिस ना तुला, थोबाड घेऊन बघायला काय झालं, दे ताक. ते ठकू म्हणली, बघ माय माझंच ताक. हिला द्या ती द्या, वरून मला म्हणते थोबाड घेऊन बघायला काय झालं, संपलं ताक. आली रे कमी तवली घेऊन. सासूला म्हणली संपलं ताक. सासू म्हणली एवढ्या लवकर कसं काय संपलं. सासू हाता हलवत गेली आणि त्या ठकूचं पोरग बाहेर खेळत होतं. काळं भोर, दिवसा बॅटरी लावून बघायची बाई, चप्पी केलेलं होतं, दुधाचा काला ढेरीवर, नाकाला हिरवा गार शिंबूड. आणि तिथं जाऊन ही सासू त्या ठकूला म्हणते, ए ठकी तुला काय कळतंय का, लिकरू रोडलाच खेळाले, कपडे नाही काय नाही, कोण येतंय जातंय, कुणाची नजर कसली कुणाची नजर कसली. आता ही नजर लागायसारखं होतं का. शनी आमुषाला हिच्या पाया पडलं तरी भागलं असतं, पण लेकराचं वर्णन आईच्या पुढं केलं की आईला आनंदच वाटतो. आई म्हणली अगं बसतच नाही, ये नाही माय का माहिती. महिला मंडळाचा एक विशेष आहे बघा, किती का वजर आहे ना डोक्यावर, तिला बोलणारी जोडीदार जर चांगली भेटली 1.5 तास हालत नाही तिथून. नाही माय काम आहेत. मग ते ठकू म्हणते, अगं ताक नाही. दृष्टांत संपला माझा. अगोदर संपलं होतं ना, मग आता कुठून आलं. ऐका, ताकाचं पाणी मिळवण्यासाठी जर एवढं गोड बोलावं लागतं तर काशी विश्वनाथ भगवान प्राप्त होण्यासाठी किती चांगलं वागावं लागल. विठाला 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 म्हणून देवाचं नाव घ्यायचंय तर विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. देवाचं नाव जर घेतलं तर मधलं हाय ती सगळं निघून जाते. जे पाप आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, सगळं निघून जाते. तुम्ही म्हणताल कसं काय जाते. अरे तृण अग्नीमध्ये, तुमच्या गावात कडबा आहे, 1000 कडब्याची बनीम पेटवायला किती काडब्या लागतात. पेटवायचं नाही इथं, फक्त उदाहरण घ्यायचं. जा चाल काडी लावायला. 1000 गवताच्या पेंड्या त्या पेटवण्यासाठी किती काडब्या लागतात. एक काडबी काडी. हा मग किती जन्माचं पाप असू द्या, किती जन्माचं, एक काडी म्हणजे एक नाम तेवढं जाळू शकतं. विठाला आता का 15च मिनिट राहिले, 1.25 तास झाले. तुम्हाला घर आठवलं का. नाही नाही नाही. काही जण बसतेत कीर्तनाला झटके घरच्या कुलपाला लावले पण वडालाच नाही. दुर्डीवर ठेवलो का नाही की, दुधात झापलो का नाही की. अरे चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. कीर्तनाला जरी बसलात, जर तुमचं मन इथं नसेल तर सगळं व्यर्थ आहे. म्हणून हाच खरा स्वर्ग आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा आनंद स्वर्गात नाही. स्वर्गात काय काय मी सांगितलो असतो, पण मी गेल नाही अजून. हाच खरा स्वर्ग आहे. आनंद प्राप्त होणं हा खरा स्वर्ग आहे. म्हणून हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महाराज
कोणचं नाव नाही, कृष्ण विष्णू हरी हरी गोविंद गोपाळ, कोणताही देवाचं नाव घ्या. नद्या कोणत्याही असू द्या, गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना, पूर्ण म्हणत नाही कशाला, ज्याचं झालंय त्याला बी दुःख, त्याचं शेवटचं चरण काय, पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता. पाणी कुठलंही असू द्या, कुठं जात, जले समुद्र सरिता, समुद्राला जात. तसं कोणत्याही देवाचं नाव घ्या, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांज वैकुंठीचा, वैकुंठाला जाण्याचा हा सोपा मार्ग आहे, म्हणजे नामस्मरण. महाराज पटलं, आम्हाला पटलं, पण ते काय पहिल्यापासून आमच्या घरात असं नाही हो, ते मंदिरात जात नाही, ते असं तसं. एक सांगू, देव चमड्याची जात बघत नाही, देव हृदयाची जात बघतो. धरोनी हनवटी बुजावीत, चोखोबऱ्याची हनवटी देवानं धरली एकदा, हनवटी. एक सांगू का, वय किती असू द्या, तोंडावून हात फिरवणारा हनवटीला धरून, बरायस का बाबा, बरायस का, एवढं जरी म्हणलं ना, पुढच्याच्या अंतकरणाला पाझर पडतो. आपल्यासारख्याला बाकीचे लोक बरायस का म्हणतील, ज्याला देव बरायस का म्हणतात, किती आनंद असेल महाराज. चोखोबा बरायस ना बाबा, खूप त्रास झाला तुला, बरं झालं पांडुरंगा, बरं झालं, तू तरी देहाची जात बघत नाहीस, बरं झालं पांडुरंगा, तू तरी चमड्याची जात बघत नाहीस, बरं झालं तू हृदयाची जात बघतो. म्हणून इथं सकाळ अशी येते, आहे अधिकार. आता ऐका, दृष्टांत सांगतो. 2 मुंग्या होत्या पोराव, मुंग्या 2. ते कोण आहेत तिकडे, गबासा म्हणाव थोडं. 2 मुंग्या होत्या, मुंग्या 2. हा, 2 मुंग्या होत्या. एक साखरेच्या डोंगरावर राहायची आणि एक मिठाच्या डोंगरावर. साखरेच्या डोंगरावर राहणाऱ्या मुंगीनं मिठाच्या डोंगरावरच्या मुंगीला फोन केली, 9817 इकडे उतरा. मिठाच्या डोंगरावरची मुंगी तयारी करून निघाली, मस्त ब्युटी पार्लर वगैरे, साडी फिडी मस्त पिक्कोची, सोनं घालून, बोरमाळ, मोठ्या मण्याची, गोल मण्याची, गंटन मिनी गंटन, डिस्को मणी, जरा मणी, इंग्लिश मणी, चप्पल हार, मंगळसूत्र, मोठे मंगळसूत्र, बारीक मंगळसूत्र, थोरली सून असली तर कारला. नवीन निघाले ठुशी. आमची बायको म्हणली मला ठुशी आणा, म्या गव्हाच्याच आणून दिलो 4-5. मला काय माहिती कशाला म्हणते. झुमके, पूर्वी झुमके कसं होते, एकच फुल होतं, एकच साखळी होती आणि एकच डेरा होता. आता नवीन निघालेत झुमक्या झुमका, त्याला सरपळ्या, कुडक्या, नाकात महबूबा, नथ, इकडं अंगठ्या, पिळची अंगठी, हिऱ्याची अंगठी, हिची अंगठी, ते घागरमाळा घातल्याने गळ्यात मोठं. किती बी घाला, पण पुढचं वाक्य ऐका, सोनं किती अंगावर घाला, त्याच्यावर चोराची नजर राहते. तुळशीची माळ घाला, संत मारुती महाराज उज्ज्वलानंद बाबाची नजर तुमच्यावर राहते. म्हणून तुळशीच्या माळ्याला फार किंमत आहे. मग ती निघाली ब्युटी पार्लर वगैरे करून, ते भांग फिंग, पूर्वी भांग असा होता, असं भरमधातून. आता ते नवीन निघालं, काय आपल्याला बोलायचं नाही. ते डांबर वतून, खड्डे भरून, भवया फिवया कापून, भवया कापायचा रोग खेड्यात आलाय. ती काही एसटीला अडकत येते का त्याला महवाल बसते, ती त्यांचं त्यांनाच माहिती. सगळा मेकअप झाला आणि ती मुंगी आली, इथं होतो मुंगी, मिठाच्या डोंगरावरची मुंगी निघाली. कुठं, साखरेच्या डोंगराकडं. ऐका, साखरेच्या डोंगराकडं निघाली, पण जात असताना तिनं विचार केली, तिथं गेल्यावर खायला कसले देत्या काय माहिती, आपलं सोबत नेलेलं बरं. तिनं मिठाचा खडा इथं ठेवली आणि तशीच निघाली. तिथं गेल्यावर साखरेच्या डोंगरावरच्या मुंगीनं तिचं स्वागत केलं, साखर खायला दिली. तिनं एकच कण खाल्ली, कसं तरी तोंड केले. कुठं गोड आहे ग मुंगी, साखरेचा रवा, गोडी साखरेच्या ठाई, सर्वांगी साखर अवघी गोड. किती प्रमाण आहेत, कुठं गोड आहे. ती साखरेच्या डोंगरावरची मुंगी म्हणू लागली, हे पागल, तू काय खाल्लेस का अगोदर.
म्हणले नाही आ कर. त्यानं आ केली. ते मिठाचा खडा मध्ये होता. साखरेच्या डोंगरावरची मुंगी म्हणू लागले, हे मूर्ख, ते मिठाचा खडा बाहेर काढ, मग तुला कळल की साखरेची गोडी किती आहे. तसं कीर्तनाला येत असताना जातीभेद असेल तर काढ, काय स्वार्थ असेल तर बाजूला काढ, काय पोटात दुसऱ्याविषयी पाप असेल तर बाजूला काढ आणि स्वच्छ होऊन कीर्तनाला ये. मग तुला कळल काशी विश्वनाथाची कृपा झाल्यावर काय फल भेटतं. विठाला म्हणून सकाळ अशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये हरीच्या नामानच उद्धार आहे. फक्त भगवंताच्या कलियुगा माझी करावे कीर्तन. फक्त कलियुगात त्याच्या नामानच आहे, एवढंच नाही. म्हणले महाराज कुण्याच पेपरला आले नाही. अरे बाबा तुझा विश्वास बसत नाही, मग पहावे पुराणे विचारून. एवढंच नाही, तुका म्हणे नामा पाशी चारी मोक्ती. 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 ऐसे बहुता ग्रंथी बोलिए, ऐसे बहुता ग्रंथी बोलिए. विठ्ठल विठ्ठल मनावे वेळा. विठ्ठल विठ्ठल मनावे ऐसे बहुता ग्रंथी बोलिए. ऐसे बहुता ग्रंथी बोलिए. विठ्ठल विठ्ठल मनावे वेळा. विठ्ठल विठ्ठल मनावे वेळा. सुख सोहळा स्वर्गी नाही. सुख सुख सोहळा सुख सुख सोहळा सोहळा सोहळा. सुख 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 सोहळा गम गम गरे कोयलिया कोयलिया गुंज गुंज रे भवर डोले गुनगुन बोले. कोयलिया सुख सुख सोहळा. सुख सोहळा स्वर्गी नाही. सुख सोहळा सुख सोहळा स्वामी नाही. सुख सोहळा विठ्ठल विठ्ठल मनावे वेळा. विठ्ठल विठ्ठल मनावे विठोबार खूप
रखुमाये जय जय ढोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय ढोबा रखुमाये विठोबा रखुमाये ढोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये पुंडलिक वरदे ज्ञानदेव रखुमाये विठोबा रखुमाये तुका म्हणे नामापाशी चारे मुक्ती आयुष्य बहुता ग्रंथी बोलिले चाल घ्यायचं का तुका म्हणे नामापाशी चारे मुक्ती आयुष्य बहुता ग्रंथी बोलिले कोणत्या ग्रंथात नाही सगळ्या ग्रंथामध्ये बहुता ग्रंथी बोलिले नामापाशी चारी मुक्ती सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता हे सगळ्या मुक्ती. कोणाला शंका असेल याच्यात तर देवाचे द्वारी उभा क्षणभरी. आता हे कोणाला पाठ नाही, कोणाला पाठ नाही, ज्याला पाठ नाही ते महाराष्ट्रात ठेवायच्या लायकीचं नाही. मग सगळ्याला पाठ आहे, पण क्षणभरी उभा राहा. तिथं उभा राहा म्हणजे मनानं तिथं क्षणभर उभा राहा. देवाच्या पाया पडतं ना, नमः करोति इति नमस्कारा. नमो नाच नमस्कार देवाला सुद्धा महाराज. काही माणसं देवाला काय लागलं तर सांग, काय लागलं तर सांग. अरे तो देव आहे. बघा आपल्यापेक्षा आदरणीय असेल तर आपण पाया पडतो का नाही. उगा एक उदाहरण, आदरणीय असल्यानंतर आपल्या वडिलांच्या पाया आपण पडतो. आपल्या वडिलांपेक्षा आजोबा किती आदरणीय आपल्यासाठी, त्यांच्या किती वाकून पाया पडावं. चला पंजोबा जर असतील त्यांच्या किती वाकून पाया पडावं. मग आता ही पंजोबाच्या किती पट असेल, किती पट. एक भाग्य महाराज आंबुलग्याचं. तुम्हाला काशीला जायची गरज नाही, काशी विश्वनाथ भगवानच तुमच्या गावात आहेत. फक्त काय झालंय, ते गावात आल्यामुळे गावातल्यालाच त्यांची काही जणाला किंमत नाहीये. जिथं पिकतं तिथं विकत नाही अशी स्थिती आहे. काही जण लांबून दर्शनाला येत असतील. सोमवार आहे आज जावं, शिवरात्री आहे जावं. हा पण काय जवळच असतात. म्हणजे आईची किंमत जिवंत असताना कळत नाही, आई गेल्यावर किंमत कळते. वडिलाची किंमत वडील गेल्यावर किंमत कळते. मी शेवटी सांगेन तुम्हाला. म्हणून तुका म्हणे नामापाशी चारे मुक्ती आयुष्य बहुता ग्रंथी बोली येले. विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कीर्तन संपुष्टात आलेलं आहे. अतिशय सुंदर असं नियोजन. मृदंगाचार्य, पीटी मास्तर, गायनाचार्य, माईक सिस्टम, अतिशय सुंदर सिस्टम. ते माझ्याबरोबर एक माईक आहे गाडीत ठेवलं. त्या सिस्टम चांगली असली की मग काय अडचण नाही. ते माझ्याकडे तसलं आहे. ते मला एका ठिकाणी थांबून कीर्तन करायची सवय नाही. एकानं म्हणलं महाराज तुम्ही ती माईक कस काय आणला. मी म्हणलं ही एका ठिकाणी थांबायची जात नाही. हसत खेळत ऐका
कीर्तन संपुष्टात आलेलं आहे. 11 वाजले. काय अडचण नाही ना, एक 10 मिनिट पुढं काय अडचण आहे, जेवढी रीडिंग पडेल तेवढं बिल येईल. इकडे लक्ष, थोडा आवाज द्या. शिवरंजनी असेल तर मला साथ द्या शिवरंजनीची. आ आ गाणं पाठ आहे मला. मेरे मी पीटीच त्याच्यावर शिकलो त्या याच्यावर. ऐका, कीर्तन संपुष्टात आलेलं आहे. सुंदर असं नियोजन आहे महाराज, सगळं मोठं नियोजन आहे. ए बारके हसू नका रे आता इकडं माझ्याकडलं. इतके वेळ तुम्हाला काहीच म्हणलो नाही मी. आता फक्त लक्ष द्यायचं इकडं. हे 10 मिनिट अतिशय महत्वाचे आहेत. काही जण या 10 मिनिटासाठीच मला कीर्तनाला बोलवतात. ऐका, कीर्तन संपुष्टात आलेलं आहे. मी कीर्तनात भरपूर हसवण्याचा प्रयत्न करतो. ते जे लावलेलं आहे ना, ते माझा असं झाले, सवय पडली. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताची परी आवरे ना. ते गारुड्याच्या खेळासारखं झाले साईनाथ महाराज. ते वाजल्याशिवाय वरून चलताच ये ना. ऐका माझ्याकडं आता, नीट ऐका, एकदम बारीक करा, एकदम बारीक. हां, फक्त मला ऐकू यावं. कीर्तन संपुष्टात आलेलं आहे. मी कीर्तनात का हसवतो, माझी वैयक्तिक भावना आहे. कीर्तनात उपस्थित असलेले, कोणाची आई गेली, कोणाचे वडील गेले, कोणाचा भाऊ गेला, कोणाची बहीण गेली, कोणाचं मायबापाच्या पुढं लेकरू निघून गेलं. मायबापाच्या पुढं लेकरू गेलं. ते मायबाप दिसायला जिवंत आहेत, पण मधून त्यांना वाटतं आमच्या पुढं आमचं लेकरू निघून गेलं. सगळे दुःखी आहेत. कोणाची पत्नी गेली, कोणाचे पती गेले. 2 तास जरी खळखळून हसलात ना, 2 तास तरी तिकडचं दुःख तुम्हाला आठवणार नाही. याच्यासाठी मी हसवण्याचा प्रयत्न करतो. पाटील, एवढं सुंदर नियोजन सर्व गावकऱ्यांनी मिळून केलात. आणखीन एक नियोजन करा. बलसूरचे महाराज सांगतायत म्हणून नाही, तुमच्या मनाला काय वाटतं बघा. आज दुसरा दिवस आहे, अजून 4-5 दिवस शिल्लक आहेत. आणखीन एक नियोजन करा. 1 रुपयाचा सुद्धा खर्च नाही. आपल्या आंबुलग्यातल्या जेवढ्या लेकी बाहेर नांदायला गेल्या, त्या सगळ्या लेकीला उद्या फोन करा. गावात दवंडी द्या. व्हॉट्सअपचे ग्रुप असतील तर त्या ग्रुपवर पाठवा. आपल्या गावातल्या जेवढ्या लेकी बाहेर नांदायला गेल्या, त्या सगळ्या लेकीला सांगा, बाई पाडव्याला येऊ नका, दिवाळीला येऊ नका, पण आपल्या काशी विश्वनाथाच्या या सप्त्याला या बरं का, सर्वजण आवडीनं. काय तुम्ही मायबाप जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंतच लेकी इथे येतील. मायबापाच्या नंतर त्यांना कोण बोलवल का नाही काय माहिती. मायबाप असताना फोन करा, लेकी येतील. आनंदानं रोज कीर्तन ऐकतील, प्रसाद घेतील. 11:30 पर्यंत कीर्तन झालं. रात्री 1-2 वाजेपर्यंत मायबापाच्या पुढे सुख दुःखाच्या गोष्टी लेकी सांगतील. कालाय होईपर्यंत बाप गपचूप मधुनसुरीला जाईल, साडी घेऊन येईल, साडीच्या दुकानात जाऊन आणि पत्नीच्या जवळ देईल. लेकरू आले, काल्याच्या दिवशी नेसून पाठवू. काला संपला, प्रसाद घेतले. आई जाते आता, थांब बाळा, कपाटातली साडी घेते, लेकीला नेसून पाठवते. खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही माझ्या आईसारख्या, बहिणीसारख्या, आजीसारख्या आहात. आपल्या पतीनं 5,000ची साडी घेऊ द्या, त्याच्यात आनंद नाही, पण माय बापानं 200 रुपयाची साडी घेऊ द्या, लेक आनंदानं नेसते का. साडी माझ्या आईनं घेतली, साडी माझ्या दादांनी घेतलेत. बाहेरला निघाली. पुढे 2-4 वर्षाचा काळ गेला. वडील गेले. 1 वर्षातच आई गेली. फोन आला, आई गेली. वडील अगोदर गेलेले. धावत निघाली. बाण नाही आहे. लेक गोड जेवणापर्यंत माहेरात राहते आणि गोड जेवणाच्या दिवशी साडी नेसून त्या लेकीला बाहेर पाठवलं जातं. त्या दिवशी पाठवत नसतात. गोड जेवण झालं. लेक दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकल्याबरोबर इतकं रडू लागली, तिला वाटू लागलं की आता या घरात माझा अधिकार संपला. निघाली. पुढं सप्ताह. भावानं फोन केला, ताई आपल्या गावात सप्ताह आहे,
पहिला शब्द ताईचा येईल, काला कधी आहे. पण जिवंत असताना मायबाप कधी म्हणले नाही काला कधी आहे म्हणून. काल्याच्या दिवशी येईल, महिला मंडळामध्ये बसेल, सगळ्या तिला बघून विचारतील कधी आलीस ग, बरी आहेस का, सगळे विचारतील. पण तरीही तिच्या डोळ्याचं पाणी थांबत नाही. का? एवढी गर्दी आहे महिलाची, एवढ्या गर्दीमध्ये माझ्या गळ्याला लावून घेणारी माझी आई दिसत नाही. एवढी गर्दी पुरुषाची, माझ्या डोक्यावरून हात फिरवणारा बाप दिसत नाही. भावानं चहाला बोलवलं, चहा घेतली, 10 मिनिट, लगेच जाते रे आता. ताई आजच्या दिवस मुक्काम कर की. नाही रे, कामं आहेत, हे निमित्त झालं. पण ज्याच्याबरोबर मन मोकळं करायचं आहे, ज्याच्याबरोबर गप्पा गोष्टी करायचं आहे, त्या मायबापाच्या फोटो तिथं घरी लावलेल्या दिसतात. त्याच्यामुळं त्या लेकीचं मन तिथं लागत नाही. म्हणून कीर्तनातून एवढंच लक्षात ठेवा, माय गेली बाप गेला, एक बाजू कायमची लंगडी राहील एवढं लक्षात ठेवा. माय लंगडी असू द्या, बहिरे असू द्या, मुकी असू द्या, बाप फाटक्या धोत्रातला असू द्या, बाजूवर पडून राहू द्या. बापाला खाली उतरता येत नाही. रात्री 12 वाजता लाईट आहे शेतातली, तुम्ही जर शेताकडे निघालात तर बाप 3-3 वेळेस बाजवून म्हणतो, बूट घालून जा बरं का, बॅटरी घेऊन जा, थंडी आहे, पांघरायचं घेऊन जा. बापाला खाली उतरता येत नाही, पण माझं लेकरू शेताकडे चाललं. म्हणून सांगतो, देवाची सेवा करून अख्खे नीट ऐका, देवाची सेवा करून मायबाप भेटत नाहीत, पण मायबापाची सेवा केल्यावर देव भेटतो, एवढं वाक्य लक्षात ठेवा. कारण आम्ही रोज फिरतो. काही जणाच्या घरात पाय पुसायच्या पोत्याला किंमत आहे, पण मायबापाला किंमत नाही. किती मोठा बंगला बांध, अख्खं गाव तुला रामराम करू दे, पण घरातल्या विठ्ठल रुक्मिणीसारख्या मायबापाला व्यवस्थित सांभाळ. तो काशी विश्वनाथ भगवान तुझ्या घरी येऊन तुला दर्शन देईल. फक्त एवढंच कर. झालेली सेवा सर्व मायबाप, श्रोते, आजी आजोबा, बहीण भाऊ सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 हे तुकाराम 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 कुंडली कवर तुकाराम 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 तुकाराम